मुंबई के बोरीवली पश्चिम के प्रबोधनकर ठाकरे थिएटर स्थित मिनी थिएटर का नाम नाट्यकार जयवंत दलवी लघु नाट्यगृह रखा गया। इस नामकरण फलक का उद्घाटन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ने किया है। वर्ष 2001 में प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह के उद्घाटन से पूर्व ही महाराष्ट्र मानव सेवा संघ के अध्यक्ष डॉक्टर हरीश बी शेट्टी के नेतृत्व में भारी संख्या में स्थानीय लोगों ने लघु नाट्यगृह का नाम जयवंत दलवी के नाम पर रखने की मांग करते हुए आंदोलन किया था, लेकिन राजनीति के कारण ऐसा नहीं हो सका। वर्तमान में कोंकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिला ग्रंथालय और बृहन मुंबई महानगर पालिका के सहयोग से इस लघु नाट्यगृह का नाम नाट्यकार जयवंत दलवी लघु नाट्यगृह रखा गया। वहीं हिंदी मराठी भाषा के मुद्दे पर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ने कहा कि यह राजनीति का हिस्सा है। मैं एक साहित्यकार हूँ, मैं एक मराठी पुत्र हूँ, मैं एक मराठी लेखक हूँ। जय महाराष्ट्र। आज जयवंत दलवी सरांचे नाव या मिनी थिएटरला देण्यात आले काय? मुंबई नगरामध्ये एक अतिशय महत्त्वाची घटना घडते आहे। ज्येष्ठ साहित्यिक, श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कोकणातून मुंबईत येऊन मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या लिखाणाने, ठणठणामुळे आणि विशेष करून नाटकामुळे एक विलक्षण अशी लोकप्रियता निर्माण झालेले माझे परममित्र जयवंत दलवी यांच्या नावाचं नाट्यगृह आज मुंबई म्युनिसिपालिटी, ग्रंथालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने इथे होत आहे। मला खूप आनंद होतो। एक तर दलवींचा मी समकालीन, त्यांचा 35-40 वर्षांचा जवळचा मित्र आणि कौटुंबिक नात्याचा एक माणूस म्हणून दलवींच्या बद्दलचा जो आज इथे मुंबईमध्ये फार मोठी घटना घडते त्यांच्या श्रुतिरूपाने, त्याचा मला मनोमन आनंद होतो आणि या सर्व लोकांचा मी धन्यवाद देतो। एका श्रेष्ठ नाटककाराची, श्रेष्ठ साहित्यकाराची स्मृती मुंबईमध्ये जागी ठेवली। पण अनेक वर्षापासून मागणी होत होतं, पण त्यांनी रखडले होते नाव हो। इथे दलवी राहायला आल्यापासून 94 मध्ये दलवी गेले, त्यानंतर आमचा इथे येणं झालं आणि या बोरिवली शहरामध्ये दलवींचं स्मारक कोकण मराठी साहित्य परिषदेने प्रथम केलं। इथल्या नगरपालिका, नगरसेवक सगळ्यांनी मदत केली आणि दलवींची लोकप्रियता अशी होती की बोरिवलीसारख्या दूरच्या उपनगरामध्ये प्रचंड गर्दीने या स्मारकाचं स्वागत केलं। त्याच ठिकाणी दलवींचं नाट्यगृह होतं, त्या दलवी नाटकं दिली, ती लोकांच्या हृदयामध्ये होती। साहित्य वाचन तर घरोघरी होते आणि मी म्हणतो की पु ल देशपांडेंचं नाव ज्या ठिकाणी मराठी म्हणून आहे त्या ठिकाणी गेलेलं आहे, तसं जयवंत दलवींचं नाव जगामध्ये, नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस गेला त्या त्या ठिकाणी आमचा कोकणचा सुपुत्र आणि मुंबईचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचा लेखक, मोठा लेखक घरोघरी पोहोचलेला आहे। त्याचा आज इथे स्मारक होते, खूप खूप आनंद होतो। मुंबईमध्ये सध्या हिंदी मराठी वाद सुरू आहे, त्याच्यावर काय सांगायचं? तो राजकारणाचा भाग आहे, मी साहित्यिक आहे, मी दलवींच्या पिढीतला माणूस आहे। दलवीने ह्याचं कधी उत्तर दिलं नसतं, मी दिलं नाही। आम्ही मराठी पुत्र आहोत, आम्ही मराठी लेकर आहोत, मराठी, जय मराठी। दिवसापासून मागणी होती, पण का उशीर झाला आणि आज किती आनंद? अनेक वर्षांपासून मागणी होती असं म्हणणं चुकीचं होईल, कारण जयवंत दलवी यांचा एक छोटासा चौक म्हणजे स्मारकाच्या रूपात आम्ही 10 वर्षापूर्वी इथे बोरिवलीमध्ये सुरू केला। त्याच्यामध्ये मी महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे इथल्या आमदार मनीषाताई चौधरी, आमचे हे हरीश शेट्टी यांनी पुढाकार घेतला होता आणि आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद। त्यानंतर मात्र मध्यंतरी एकदा जन्मशताब्दीचा तो गेल्या वर्षी कार्यक्रम झाला, त्यावेळेला हा प्रस्ताव पुढे आला की आपण या नाट्यगृहाला नाव दिलं पाहिजे। म्हणजे अलीकडच्या 4-5 वर्षातली ही आमची प्रस्ताव होता आणि गेल्या वर्षी दिल्यानंतर लगेचच शासनाकडे दिला
महाराष्ट्र शासनाने तो मान्य केला. इथे मी आणखीन एका व्यक्तीचं ऋण मान्य करीन, ते म्हणजे आमचेच कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांच्या प्रयत्नातून हा प्रस्ताव आहे तो लगेच मंजूर झाला आणि आता आपण याला नामकरण विधीला आता आपण सगळे जमलेले आहोत. मराठी लोकांसाठी जे आंदोलन केलं होतं तुम्हाला कसं वाटते आता तुम्हाला जो कष्टाच्या भेट मिळाली? मला आज अत्यंत आनंद होत आहे की मी कोमासापाचे अध्यक्ष मंगेश कर्णिक साहेबांचा पद्मश्री मंगेश कर्णिक साहेबांचा मी आभार मानतो. तसेच त्यावेळेचे आमचे अध्यक्ष होते नेरुरकर मॅडम, तर त्या लोकांनी पुढाकार घेतला. मी त्यांना सांगितलं ज्यावेळी जयवंत दळवीचं आम्ही आंदोलन केलेलं आदल्या दिवशी, तर त्याच्यासाठी 4-5 लोकांचं नाव घेतलं होतं आम्ही. विवा शिरवाड, जयंत दळवी साहेब आहेत, विवा शिरवाडकर आहेत, वसंत कानेटकर आहेत, त्या लोकांचं नाव सुचवलेलं होतं. पण आम्ही आग्रह धरलं होतं की जयवंत दळवी साहेब इथलेच भूमिपुत्र आहेत, मग त्यांचं नाव झालं पाहिजे असं आमची इच्छा होती. पण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मला पोलीस अधिकारी यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं अण्णा आपका आंदोलन सक्सेस हुआ. मी बोललो कसं सक्सेस हुआ? त्यांनी सांगितलं की आपका मिनी थिएटर में आपके जयवंत दळवी साहब का नाम रखा गया. मी बोललो व्हेरी गुड. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही कित्येक वेळा इथे आलो तरी सुद्धा मिनी लघु थिएटर सांगायचे. तर ते बघून नंतर आम्ही अनुराधा ताईंना बोललो की मॅडम हे असं चुकीचं होत आहे. साहेब या तुम्ही, नाही हे चुकीचं होत आहे तर त्यांचं नाव केलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही यांच्याकडे मागणी केली साहेबांकडे की आता हे झालेलं आहे, त्यांचं नाव अजूनही तिथे लिहिलं नाही गेलेलं आहे, तर त्यासाठी आम्ही एवढं आंदोलन करून सुद्धा काय उपयोग आहे. तर नंतर साहेबांनी या लोकांनी पुढाकार घेतला. भुवड साहेब आहेत, अनुराधा मॅडम आहेत, आपले पद्मश्री मंगेश कर्णिक सर आहेत, कीर मॅडम आहेत. तर त्यांना मी खूप धन्यवाद देतो की आपण जे यासाठी पुढाकार घेतला. आणि सर्वप्रथम म्हणजे मी CM साहेब, त्यावेळेचे CM साहेब ज्यांनी जे याला त्वरित मान्यता दिली, एकनाथ शिंदे साहेबांना मी धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळे हे झालं. आणि प्रदीप ढवळ साहेब म्हणून कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन गेले आणि त्यांनी हे प्रस्ताव पास केला. मी स्पेशल थँक बोलतो की भूषण गगराळे जे BMCचे कमिशनर आहेत, त्यांनी त्वरित यासाठी सहाय्य करून दिले आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे. त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे कोमासापाचा, त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व नाटककार कलाकार जे पण आहेत त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद.